भाज्यांची भांडण, आजीचे जेवण. एक होती आजी. एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारातून तिने फळभाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोकरीत भरून ठेवल्या. आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे. ते म्हणाले, "मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे." तोच भोपळा म्हणाला, "मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा." टोमॅटो चिडून म्हणाले, "नाहीच मुळी, मी आहे लाले लाल, मीच आहे राजा." कांदा म्हणाला, "माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा." गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात विळी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, मेथी निवडली, धुतली, बटाटे उकडले आणि बनवली झक्कास भाजी. भोपळा कापून भाजी केली, वांगी भरून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली. भाज्यांनाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली. मिरची वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला. नातवांसाठी जेवण वाढले. जेवण मग थाटात झाले.